आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय दहिसरला मिसेस कल्पना नाईक यांच्या घरी. तर चला त्यांच्याशी छान गप्पा मारता मारता काही छान छान रेसिपीज त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. मला ओळख करून देता? हे माझे मिस्टर आणि ही माझी धाकटी मुलगी. काय करता तुम्ही? मी सध्या शिवण क्लासमध्ये टीचर म्हणून काम करते समाज कल्याण केंद्रात. अरे वा. आणि तिथे सगळ्या स्लमच्याच मुली येतात जास्त करून, म्हणजे एक कार्य पण होतं आपल्या हातून काही. बरोबर. आणि हे जे कुकिंगचं म्हणाल तर यांच्यामुळेच मला जास्त हे मिळालं, कारण हे संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे पूर्ण भारतभर फिरलेले आहेत. माझे मिस्टर एक्स एअरफोर्समॅन आहेत. हा, त्यामुळे त्यांना सगळीकडचं वेगवेगळ्या ठिकाणची खाण्याची हौस त्यामुळे म्हणजे ते कसं बनतो आणि काय काय त्याच्यामध्ये असतं त्याची मुख्य म्हणजे चव कशी, हे मला ह्यांच्यामुळेच जास्त कळलं. काका तुम्ही नेमकं काय करता? मी सध्या रिटायर आहे. आणि आधी अगोदर मी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये होतो, तिथून रिटायर. त्याच्या अगोदर मी एअरफोर्समध्ये होतो. 15 वर्ष एअरफोर्समध्ये. 70 पासून 71 वार. मग तुम्ही 71 त्यावेळी बॉर्डरला होतो मी, पाकिस्तान बॉर्डरला होतो, राजस्थान मध्ये. म्हणजे मला आता इथे बसून विचारणं कदाचित चुकीचं आहे, पण कसं वाटत होतं तुम्हाला तेव्हा? त्यावेळी वेगळ्या टाईपचं होतं आणि यंग होतं ना, जस्ट म्हणजे 1.5 वर्ष झालेलं मला जॉईन झालं लगेच बॉर्डरवर. पण तिथे कलेक्टिव्हली एक सगळ्यांची एकी असते. आम्हाला त्या लोकांनी सांभाळून घेतलं, म्हणजे नवीनच ना ते सिनियर होते त्याने. आणि तुम्हाला पहिल्यापासून एअरफोर्स मध्ये वगैरे जायचं? हो, म्हणजे थोडा थ्रिलिंगचेच होते अगोदरपासून. मी माझ्या मुलीला पण हिला पण बघत होता साईडला, पण तिथं तिने फील्ड वेगळंच तिने आपलं चॉईस केलं. मी ॲनिमेशन करते. ओ वाव. कुठे काही जॉब वगैरे? राईट नाव आता जॉब करते, पण स्टील माझे 1-2 सॉफ्टवेअर्स बाकी आहेत. सो स्टडिंग चालू आहे. अजून स्टडिंग चालू आहे. आणि तुमच्या घरी कोण कोण असतं? माझी मोठी मुलगी पण आहे अजून. मी आणि मिस्टर आणि 2 मुली मला. माझी मोठी मुलगी फॅशन डिझायनर आहे. सगळ्यांचं वेगळं वेगळं फील्ड आहे ऍक्च्युली तुमच्याकडे. छान आहे. पण म्हणून घरी आल्यावर परत त्या कामाच्या गप्पा होत असतील, वेगळ्याच गप्पा होत असतील सगळ्या. आणि काका तुम्ही असे पक्के खवय्ये आहात असं आता काकू सांगत होत्या. तर तुम्हाला ह्यांच्या हातचे कुठले पदार्थ असे खूप आवडतात, म्हणजे कधी केले तरी चालतात? ती असेल, ती काही करते तरी ते चविष्टच असते. म्हणजे मला असं हे नाही, म्हणजे तिचं मला पहिल्यांदा माझ्यावरच तिचा प्रयोग असतो. कसं झालं काय नाही झालं ते मलाच वेगळ्या टाईपचं जर काय बनवलं तर. नाही. मग आज आपण कुठल्या वेगळ्या डिशेस बघणार आहोत? आज आपण कोलमीचे कटलेट आहेत आणि मेयोनीज विथ चिकन आहे. ओके. आणखीन ग्रीन चिकन विथ मीट. विथ मीट. ओके. खूप इंटरेस्टिंग आहे. आपण तुमच्या किचनकडे वळूया. हो. आपली पहिली रेसिपी कोणती? चिकन मेयोनीज. चिकन मेयोनीज. मला साहित्य सांगा. हे शिजवलेले मटार, हे मेयोनीज, शिजवून मिठाच्या पाण्यात शिजवून घेतलेले चिकन आहे, मिरीपूड, हे तूप आहे आणि फरस, उकडलेली फरस. सगळ्यात आधी काय देऊ? तूप द्या, थोडंसंच लागते.
ओके, हा ते उकडवलेलं आहे, शिजायचं नाहीये काही ना. आता काय देऊ? ते चिकन घालू हे सगळं. हो हे मिठाच्या पाण्यात उकडवलेलं आहे ना. हो फक्त थोडस फ्लेवर यायला म्हणून आपण परततोय का? चिकन उकडवताना त्याच्यात आणि काही घातलं होतं का? म्हणजे नाही, नुसतं मीठ घातलं. आता आता हे मटार आणखी सगळे मटारचं आता सीझनच आहे. हो मटार आणि फरसबी पण मिठाच्या पाण्यात उकडवली थोडीशी, त्यामुळे जास्त परतण्याची गरजच नाही. गॅस कमी करणार आणि त्याच्यात फक्त मिरपूड घालायचं. मिरपूड आता येईल तिखटपणा मिरपूड थोडासा लागणार ना, बाकी नाही. काढून घ्यायचं. ह्याचा पण इन जनरल नुसतं एवढा छान वास येतो की एवढं पण खायला चालेल. आता मेयोनीज सॉस घाला. हा घालू सगळा? सगळा. हा मेयोनीज सॉस कुठेही मार्केटमध्ये मिळतो. हो हा सगळा घालू. सगळा घाला. मेयोनीज सॉस करून मिक्स करायचं आणि अच्छा, मग आपण सजवणार आहोत का ते व्यवस्थित छान प्रकारे? ओके, आम्ही हे सजवून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन मेयोनीज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शिजवलेले मटार, मीठ घालून वाफवलेलं चिकन, मेयोनीज सॉस, तूप, मिरपूड आणि उकडलेली फरसबी. कृती: प्रथम पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये वाफवलेल्या चिकनचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये वाफवलेले मटार, वाफवलेली फरसबी, मीठ आणि मिरपूड घालून हे मिश्रण परतून एका प्लेट मध्ये काढावं. त्यावर मेयोनीज सॉस घालून डिश सर्व्ह करावी. ग्रीन चिकन विथ मिंट. हो त्याचं मला साहित्य सांगता? कांदा बारीक चिरलेला, खोबरं, पुदिना, चिकन, कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची, हिरवी मिरची, धणे, खडा मसाला, लिंबू, तूप, हळद आणि मीठ. ओके, सगळ्यात आधी काय देऊ? खोबरं घालू सगळं आणि कोथिंबीर, पुदिना, लसूण, आलं, हिरवी मिरची, वेलची, ओके, दालचिनी, लवंग, मिरी, धणे. आता हे सर्व वाटायचं. हे आता वाटून घ्यायचं. हो, वाटून घ्यायचं म्हटलं की आम्ही तयार असतो, अजिबात वेळ घालवत नाही. वाटण रेडी आहे लगेच. हा, आता पुढे हे त्या चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं. मॅरिनेट करून. ओके, चिकन काढू का याच्यात? हे कच्चच आहे ना पूर्ण? आणि विथ बोन घेतलंय हे? हो, विथ बोन. हे अगदी सोपं चिकन आहे, पटकन होणार. झटपट. थोडी हळद, लिंबू पिळू याच्यात थोडं? चालेल. बस बस बस. ओके, अजून मसाला लागेल का? थोडासा. ते व्यवस्थित कोट झालं पाहिजे ना मसाल्याने. आणि ते जवळजवळ 15 मिनिटं ते 15 ते 20 मिनिटं मुरू द्या. ओके, आणि त्याच्यानंतर आपण काय करणार? त्याच्यानंतर पॅन मध्ये शिजत ठेवायचं. ओके, मग आपण बाकीची सगळी तयारी करून घेऊया हे व्यवस्थित मॅरिनेट होईपर्यंत. हो, आता आपले चिकन मस्तपैकी मॅरिनेट झाले. हो ना? हो. आता पुढे काय करायचं? आता प्रथम तूप टाकायचं. अजून घालू? अजून थोडं, कारण त्याला पाणी सुटणार आहे. ओके, नंतर त्यात खडा मसाला. आपण त्याच्यात ऑलरेडी वेलची, लवंग आणि दालचिनी, काळी मिरी आणि दालचिनी त्याच्यातच घातली होती वाटणात. आणि आता ह्याच्यात काय? आता हे मोठी वेलची, चक्री फूल, ओके, दालचिनी, ओके, आणि लवंग. लवंग जास्त नाही, अगदी नावाला. बारीक करू. हो हो. लवंग अगदी 2च टाकते.
हे जे फूल घेतलंय तुम्ही ते नॉनव्हेज मध्ये आणि फिश मध्ये जास्त करून हो वापरतात हो का? हो त्याचा फ्लेवर वेगळा येतो. हो. आता कांदा टाक. कांदा सगळा टाकू. हो पण तो अख्खा खडा मसाला घेतला की त्याचा फ्लेवर एक वेगळाच लागतो. हो, हो. आपण पावडर घेण्यापेक्षा हे जास्त हे छान जास्त flavor छान येतो लागतं. त्याचा. ही डिश तुमच्या घरात सगळ्यात जास्त कोणाला आवडते? माझ्या दोन्ही मुलींना त्यांची फेवरेट आहे. फेवरेट आहे. मला तुम्हाला विचारायचं होतं, तुम्ही म्हणालात की तुम्ही शिवणकाम शिकवता मुलींना, हो तर तुमच्या हाताखाली किती मुली शिकल्यात आतापर्यंत? आतापर्यंत जवळजवळ 90 मुली शिकून गेल्या वाव, आणि तेही एका वर्षात. बाप रे. कौतुकास्पद गोष्ट आहे की तुम्ही ज्यांना परवडत नाही हो क्लासेस वगैरे घेणं अशा मुलींना शिकवता. हो म्हणजे त्यांना एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ राहण्याचं येतं. बळ येतं. आता चिकन टाक. सगळं हो सगळं. त्याच्यात पाणी न टाकता अगदी मंद आचेवर पटकन शिजून येते. अच्छा, चिकनला शिजायला पाणी नाही लागत? नाही. साधारण किती वेळ लागतो चिकनला शिजायला? एक 10 मिनिटात होऊन जात. आता काय करायचं? आता थोडं मीठ घाला. ते थोडं घाला. थोडंसं. आणि किती वेळ लागतो हे शिजायला? एक 10 ते 15 मिनिटात होऊन जाईल. झाकण लागणार? झाकण किती लागणार. आहे ठेवलं? मंद आचेवरच होईल ते. ओके, 10 मिनिटं हं. झाली की आपलं चिकन रेडी चिकन होईल ready. खायला हो, एकदम. हो. आम्ही चिकन शिजवून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ग्रीन चिकन विथ मिंट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओल्या खोबऱ्याचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, पुदिना, चिकनचे तुकडे, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, धणे, खडा मसाला, लिंबू, तूप, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ओल्या खोबऱ्याचे तुकडे, कोथिंबीर आणि पुदिना घेऊन त्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, वेलची, दालचिनी, मिरी, लवंग आणि धणे घालून मिश्रण एकत्र करून वाटून घ्यावं. चिकनच्या तुकड्यांना खोबरं आणि पुदिन्याचं वाटण, हळद आणि लिंबाचा रस लावून ते 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट करून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये तूप गरम करून त्यावर खडा गरम मसाला आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे घालून 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजवून डिश सर्व्ह करावी. तर मला प्रॉन्स कटलेटचं साहित्य सांगता? कोलंबी, ब्रेड क्रम्स आहे ते, बटाटा, उकडलेला बटाटा, हे हिरवं वाटण आहे, हळद, मिरी, गरम मसाला, रवा आणि मीठ. हे जे आपण वाटण घेतलंय ते त्याच्यात काय काय? मगाशी आपण जे वाटलं हा. तोच मसाला आहे, हा. फक्त त्यात कोथिंबीर, पुदिना, मिरची, हिरवी मिरची, आलं, लसूण, खोबरं, आणखीन थोडा थोडा खडा मसाला घातलाय. ओके, म्हणजे मगाशी आपण वापरलं तेच वाटण. ओके, मग आता कृतीकडे वळूया. हो जर. सगळ्यात आधी काय देऊ? कोलंबी सगळी घालू याच्यात? हो हो. ही कच्चीच आहे ना? त्याला ही काही कच्चीच आहे, पण ती जराशी अशी बारीक करून घ्यायची. मी हातानेच करते. हा, म्हणजे कोलंबीचे बारीक बारीक तुकडे करून घेतले ना की तरी कटलेट. चालेल. हा किंवा हाताने केले तरी जरा तरी रफली. हो, हा. म्हणजे कटलेट नाहीतर मग तुटतील ना. हा बरोबर. अख्खी कोलंबी राहिली ना तर कटलेट तुटतील. हा, त्याचा शेप नाही येणार. शेप आणि नाही येणार. बरोबर. पण अगदी बारीक पण नाही करायचं म्हणून. म्हणून असे तुकडे तुकडे करून घेतले. ओके. म्हणजे ती दाताखाली पण यायला हवी की कोलंबी आहे म्हणून. ओके, कोलंबी साफ करणं हे सगळ्यात मोठं काम असतं ना? हो कारण अगदी. ती नाही नीट साफ झाली तर लगेच त्रास होतो. हो, त्यातला धागा निघालाच पाहिजे ते. पण कोलंबी आवडत नाही असं कोणीच नसेल मला वाटतंय. हो. तुमच्या आवडीचं काय? घरातल्या इतर लोकांच्या आवडीचं सगळं करत असते, पण तुम्हाला स्वतःला काय आवडतं? मला व्हेजच जास्त आवडतं, नॉनव्हेज नॉनव्हेज नाही. तुम्ही एवढं सगळं नॉनव्हेज करता तरी. हो. आता काय घालू त्याच्यात? तर त्याच्यात उकडलेला बटाटा. हा, दोन्ही लागतील. हा. आपण कुस करून घेणार ना? हो. तो बटाटा एकदम किसून घेतला ना तर तो असा त्याला काही हेच राहत नाही. म्हणजे दाताखाली आला बटाटा की पण छान वाटतो हो, हो. कटलेट मध्ये वगैरे खाताना. हो. आता हिरवा वाटाणा.
हे आपण मगाशी वापरलं ते. हो हो. एक बरं आहे, असं एक वाटण करून ठेवलं की पटकन काही हो. करायला सोपं, फ्रीज मधनं काढलं की तयार. व्हेज कटलेट करताना पण हे वाटण वापरता येतं. झालं. अजून ब्रेड क्रम्स बाइंडिंग साठी का जास्त हो करून? हो. हा म्हणजे आपण आपला नेहमीचा ब्रेड असतो तो मिक्सर मधनं काढलाय, काढलाय. काही टोस्ट वगैरे केला नाही. ह्याच्यासाठी शिळा ब्रेड घेतलेला बरा असतो हो का हो जास्त? हो. शिळा ब्रेड बरा. हळद थोडीशी. हळद, थोडी मिरी पावडर, गरम मसाला अगदी अर्धा चमचा. बस. मीठ बाकी आहे अजून. मीठ घालू. आणि प्रॉन्स तसे पटकन शिजतात ना, हो, मग ते हो. शिजवलेले घेण्याची काही गरज नाही. आता ह्यात रवा घ्या थोडं. ते रव्यात गुळवायचे आहेत का? हो. आणि आपण त्याला काही स्पेसिफिक शेप देणार आहोत शेप का द्या. वेगळा? आपण हवा तो शेप देऊ शकतो ना. हो, आता हो. आपण हार्ट शेप हार्ट शेप घेतला. म्हणजे आपण अजून 2-3 करून घेऊया आणि मग पुढच्या तयारीला लागूया. हे आपण असे कटलेट्स करून घेतले. हो. आता ते शॅलो फ्राय करायचे. तेल घालू. हो. बस 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 थोडंच. तेल नाही लागत का फार ह्याला? गॅस कमी गॅस कमी गॅस. आणि किती वेळ लागतो साधारण शिजायला? एक 5-10 मिनिटांमध्ये होऊन जातं. हे खालनं एका साईडनी पूर्ण होईपर्यंत ब्राऊन उलटवायचं. झाल्यावर आणि ह्याला तसं तेल कमी लागतं ना? एकदम कमी. त्यातून कोणी डाएट कॉन्शियस असेल तर हे ग्रिल करता येईल का? हो चालेल ना. म्हणजे विदाऊट ऑइल. हो. त्या ब्रेड क्रम्स मुळे बाइंडिंग आहे तसं त्याला, ते हा, फुटत नाही. फुटत नाही. हे बघा, हे आता थोडेसे ब्राऊन ब्राऊन होतात ना. ओके, ते जास्त पण नाही झाले पाहिजेत कारण रवा आहे तो करपला हो, तर त्याला करपला. वाढ येते लगेच. हे कशाबरोबर खातात सहसा? सॉस बरोबर. नुसते पण तसे मस्त लागतील. छान असं लागतात. काही स्पेसिफिक नकोय त्याला. हो. हे बघ, हे अगदी बरोबर झाले आता. आता हे आपण दुसऱ्या बाजूनी पण करून घ्यायचं ना व्यवस्थित. हो. आम्ही हे व्यवस्थित फ्राय करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. प्रॉन्स कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: प्रॉन्स, ब्रेड क्रम्स, हिरवं वाटण, वाफवलेला बटाटा, हळद, मिरपूड, गरम मसाला, रवा आणि मीठ. कृती: प्रथम ओलं खोबरं, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडासा खडा मसाला एकत्र वाटून हिरवं वाटण तयार करावं. एका बाउलमध्ये प्रॉन्स घेऊन ती हातानं बारीक करावी. त्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, हिरवं वाटण, ब्रेड क्रम्स, हळद, मीठ आणि मिरपूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे कटलेट्स तयार करून ते रवा आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवावेत आणि फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कटलेट्स शॅलो फ्राय करून घ्यावेत. आपल्या 3ही डिशेस तयार झाल्यात, पण त्या टेस्ट करायच्या आधी आम्ही सारे खवय्ये आणि झी मराठीच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवतात आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी मला खूप मदत केली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. तुमच्या टीमचे आभार आहे. थँक्यू. तुम्हाला सुद्धा अशा छान छान रेसिपीज आम्हाला करून दाखवण्याची इच्छा आहे ना? मग लवकरात लवकर तुमच्या रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी marathi@znetwork.com. आता या खूप टेम्पटिंग डिशेस माझ्या समोर ठेवल्यात. मला तर त्या टेस्ट करायच्या आहेत. तुम्हाला सुद्धा टेस्ट कराव्याशा वाटत असतील तर त्या घरी करून बघा. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्या मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवणार? आज मी तुम्हाला साऊथ इंडियन डिश दाखवणार आहे.
एक आहे इमली राईस, दुसरी आहे केळीच्या फुलांचे वडे आणि चहाचा मसाला.